शेअर बाजारात बुधवारी मोठी तेजी पाहायला मिळाली। अमेरिका आणि इराण यांच्यातील संभाव्य शांतता करार होण्याच्या चर्चेमुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला आणि बाजारात जोरदार खरेदी झाली। व्यवहाराच्या अखेरीस बीएसई सेन्सेक्स तब्बल 940 अंकांनी वाढून 77,958 वर बंद झाला, तर निफ्टी 298 अंकांच्या वाढीसह 24,330 च्या जवळ पोहोचला। त्यामुळे गुंतवणूकदारांनी 7.43 लाख कोटी रुपयांची कमाई केली। अमेरिका आणि इराण यांच्या संभाव्य शांतता करार होण्याची चर्चा सुरू झाली आहे। त्यामुळे होर्मुझ सामुद्रधुनीतील तणाव कमी होण्याच्या आणि कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याच्या चर्चेनं शेअर बाजारातील बँकिंग, ऑटो आणि पेंट कंपन्यांमध्ये वाढ दिसून आली। त्यातून इंडिगो, ट्रेंट, एसबीआय, एशियन पेंट्स आणि एचडीएफसी बँक यांचे शेअर्स वाढले। त्यामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला आणि बाजारात जोरदार खरेदी झाली। व्यवहाराच्या अखेरीस बीएसई सेन्सेक्स तब्बल 940 अंकांनी वाढून 77,958 वर बंद झाला, तर निफ्टी 298 अंकांच्या वाढीसह 24,330 च्या जवळ पोहोचला। बाजारात चौफेर खरेदी झाली। आज जवळपास सर्वच क्षेत्रांमध्ये खरेदीचा जोर दिसून आला। सुमारे 2,755 शेअर्समध्ये वाढ झाली, तर 1,287 शेअर्स घसरले। यावरून गुंतवणूकदारांचा सकारात्मक कल स्पष्ट झाला। व्यवसायांसाठी सरकारनं क्रेडिट गॅरंटी योजनेला मंजुरी दिल्यानं बँकिंग क्षेत्राला मोठा आधार मिळाल्याचं मानलं जातंय। मोठ्या कंपन्यांबरोबरच मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्येही चांगली खरेदी झाली। मिड कॅप निर्देशांक सुमारे 2% वधारला, तर स्मॉल कॅप निर्देशांकातही जवळपास 2% वाढ झाली। आजच्या सेन्सेक्सच्या उसळीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 7.43 लाख कोटी रुपयांची वाढ झाली। शेअर बाजारातील तेजी पुढील काळातही कायम राहू शकते, मात्र जागतिक राजकीय आणि आर्थिक घडामोडींवर गुंतवणूकदारांनी बारकाईने लक्ष ठेवणं आवश्यक असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे।